हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवला आपण दुधी भोपळ्याचा हलवा। तुम्ही खाल्ला का हो कधी? आमच्याकडे तर खूप आवडतो हा दुधी भोपळ्याचा हलवा। तर चला मग रेसिपी बघू। त्यासाठी भोपळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा, नंतर ते वरचे छिलके व्यवस्थित सगळे छिलके काढून घ्यायचे, म्हणजे जो खराब भाग राहतो तो निघून जातो पूर्णपणे। त्यासाठी छिलके व्यवस्थित काढून घ्यायचे पूर्णपणे। छिलके काढल्यानंतर जो समोरचं टोक असतं ते कट करून घ्यायचं चाकूने, आणि जो पाठीमागचा भाग राहतो तो पण कट करून घ्यायचा, आणि परत ते छिलके जे राहिले ते काढून घ्यायचे व्यवस्थित। आणि काढल्यानंतर भोपळा खिसून घ्यायचा। आपल्याला फक्त वरचा भाग खिसून घ्यायचा, आतमधला बियांचा भाग घ्यायचा नाही। त्यासाठी व्यवस्थित वरचाच भाग खिसून घ्यायचा आणि असा बियाचा भाग बाजूला काढून टाकायचा। आणि असा सर्व भोपळा इथं मी खिसून घेतला। आणि जे आतमधले भाग होते ते साईडला ठेवून दिले, आणि नंतर इथं सर्व भोपळा असं मी खिसून घेतला होता। नंतर इकडं कढाई तापायला ठेवायची, त्यात टाकायचे 2 चम्मच तूप। तुम्ही डालडा पण घेऊ शकता, पण माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूप घेतलं। नंतर आपला खिसलेला भोपळा टाकायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आपल्याला तुपामध्ये। परतून झाल्यानंतर घालायची 1 वाटी साखर। माझ्या 2 वाट्या भोपळ्याचं खीस असेल म्हणून मी 1 वाटी साखर घातली। आणि छान आता त्या साखरेमध्ये भोपळा मिक्स करून घ्यायचा, जो भोपळ्याचा खीस होता तो। आणि व्यवस्थित आता इथं साखरेला पाणी सुटलं होतं, आणि 2 ते 3 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। छान साखरेमध्ये आपला हलवा व्यवस्थित मिक्स होईल। आणि नंतर घालायचं मलाईचं दूध 1 वाटी, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्याच्यावर परत झाकण ठेवून द्यायचं 2 ते 3 मिनिटासाठी परत। आणि नंतर छान इथं आता हलवा आपला तयार व्हायला लागला होता, तरी पण आपल्याला अजून 2 ते 3-4 मिनिटं असं होऊ द्यायचं। आणि नंतर तुम्ही बघू शकता छान असा हलवा आपला तिथं तयार झाला होता। आणि एकदम असं जवळून तुम्हाला मी हलवा दाखवते। नंतर टाकायचे आपले फ्राय झालेले ड्रायफ्रूट घालायचे, काजू आणि बदाम बारीक केलेले। मी तुपात त्याला एक फ्राय करून घेतलं होतं। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।